पाहुयात गोकुळची सर्वसाधारण सभा ही वादग्रस्त ठरल्याची शक्यता आहे। कार्यकर्ते आणि सभासदांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी ही झालेली आहे। संचालिका महाडिक येतात जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी झाल्याचं पाहायला मिळतंय। आज गोकुळ संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक या दाखल झाल्या। त्यावेळी कार्यकर्ते आणि सभासदांकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याचंही पाहायला मिळालं। गोकुळची सभा ही वादग्रस्त आता होईल अशी शक्यता वर्तवली जाते। सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, नेमकी सध्या काय परिस्थिती आहे? हा गोंधळ नेमका का निर्माण झालाय? गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा 1 वाजता सुरू होतीये। त्या पार्श्वभूमीवर आता विरोधक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शौमिका महाडिक या आपल्या अनेक संचालक आणि कार्यकर्त्यांसोबत इथं पोहोचल्यानं इथं जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। गोकुळमध्ये महाडिक विरुद्ध सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ असे गट एकमेकांना नेहमीच भिडत असतात। आजची गोकुळची सभा ही वादळी होण्याची शक्यता आहे। अनेक आरोप विरोधकांच्या वतीनं करण्यात आलेले आहेत। याला आता संचालक मंडळ आणि अध्यक्ष काय उत्तर देतात याकडे त्याचं लक्ष आहे आणि हे आरोप करण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी आता गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आपल्या संचालक आणि कार्यकर्त्यांसोबत आता प्रवेश करतायत या सभेमध्ये। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। अगदीच धन्यवाद। आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू। तर आपण पाहतोय आज गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि ही सभा आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा इथे झाडल्या जाऊ शकते।